फिरे गरगरा फिरे गरगरा या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा, खेळे भवरा ग बाई भवरा. मग त्या पत्रपेटीमध्ये खडे टाकणं, लोकांची पत्र काढून घेणं, तेव्हा कळायचं नाही. हे शंभू शंकराच नवराज गड गावर, शिवबाराज 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 राजार, शिवबाराज 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 राजार. खडक नाही झालं म्हणलं की नाही. तिथं माझा सर्व गर्व अभिमान सगळं संपून टाकलं त्यांनी. आज कितीही लोकांनी काही म्हणू देत, पण मला ह्याची पूर्ण जाणीव आहे की जे काय माझ्याकडनं आज जे काही घडते, जे काय चांगलं ते 100%, 99 पण नाही, 100% माऊलींची आणि स्वामी महाराजांची कृपा आहे. नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा. आणि मग कसं असतं की तुम्ही संपर्कात राहिलं पाहिजे, समोरच्या व्यक्तीच्या समोर राहिलं पाहिजे की बाबा अरे हा माणूस आहे ना. असं करता करता मग ते म्हणले की अरे एक वेब सिरीज आहे. झाडावर चढलो, एका फांदीला त्याची झोळी करून बांधली. दुपारी जेवण झाल्यानंतरचा हा उद्योग. एक उशी घेतली, आतमध्ये उशी टाकली मस्तपैकी आणि झाडात झोळी करून मस्त पुस्तक वाचत बसलो. आणि वाचता वाचता मला लागली झोप लागली आणि नंतर जाग आली. उठलो, असं जाग आली, आळा बघतोय अंधार सगळा. बघा 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 युगत मांडली राजांनी, आता शिवरायांनी महाराजांनी. धन्यवाद. ज्ञानी अंतराळा गुरु महाराज, ज्ञानी अंतराळा गुरु महाराज. म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव. तू माईसे ज्ञानी अंतराळा गुरु महाराज, ज्ञानी आता राजा राजा गुरु महाराज. तुका म्हणे नेणो युक्तीची एक खोरी, तुका म्हणे नेणो तुका युक्तीची एक खोली म्हणून ठेविली, म्हणून ठेविली. पायी डोई, पायी डोई. ज्ञानी अंतराळा गुरु महाराज, ज्ञानी अंतराळा राजा गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज. ज्ञानेश्वर माऊलींच्या आळवणीने आपल्या आजच्या बायोस्कोप गप्पांना सुरुवात झालेली आहे. आळंदी हे नाव ठाऊक नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणं अगदी कठीण आहे. आळंदीची जी छाप मराठी माणसाच्या मनामनात रुजली आहे त्याचं कारण आहे ज्ञानेश्वर माऊली. आणि आज मी ज्या व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहे त्या व्यक्तीचा ज्ञानेश्वर माऊलींशी आणि आळंदीशी अगदी जवळचा संबंध आहे. हे असं व्यक्तिमत्व आहे जे अगदी लहानपणापासून माऊलींच्या गाभाऱ्यामध्ये जात आलंय, माऊलींच्या मंदिराच्या आसपास या व्यक्तिमत्वाचं बालपण गेलंय. आणि आळंदीतील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचं जे पुजारी घराणं आहे त्या घराण्यामध्ये या व्यक्तिमत्वाचा जन्म झालाय आणि त्यांच्या सान्निध्यातच हे व्यक्तिमत्व वाढलंय. आता ज्यांच्या आवाजात आपण अभंग ऐकला ते म्हणजे अवधूत दादा गांधी आळंदीकर. अवधूत दादा, तुझं खूप खूप स्वागत आहे बायोस्कोप आर्ट्स मध्ये. रामकृष्ण हरी. नमस्कार. अवधूत दादा आणि आमची गेल्या काही वर्षांपासूनची खूप चांगली ओळख आहे.
त्यामुळे मी त्याला अगदी अरेतुरे करणार आहे. मगाशी मी म्हणालो की आळंदीत तुझा जन्म झाला, तर मला जाणून घ्यायला आवडेल, कारण आपल्या गप्पांच्या ओघात बऱ्याचदा तुझ्याकडनं काही आठवणी कळल्या होत्या की माऊलींच्या मंदिराच्या आसपास तुमचा वावर असायचा, काही खोड्या तुम्ही करायच्या, इंद्रायणी नदी असेल, तिथली बाग असेल. तर याच्या संदर्भात जर आपण थोडस तुझ्या भूतकाळात डोकावून बघितलं तर तुला थोडस वरवरच्या लेवलवर साधारण काय काय आठवत आहे आता? मला संपूर्ण बालपण आठवतं माझी तशी मेमरी खूप शार्प आहे माऊलींच्या कृपेने. आणि मी खरोखर स्वतःला भाग्यवान समजतो की माझं मागच्या काही जन्मांचं पुण्य म्हणून मला अशा घराण्यात जन्म मिळाला की त्या घराण्यामध्ये माऊलींची सेवा आहे, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची सेवा आहे. आणि आळंदीसारख्या ठिकाणी तुम्हाला राहायला मिळणं यासाठी तर खरंच पुण्य पाहिजे. माऊलींच्या सान्निध्यात तू म्हणलास की सान्निध्यात वावरणं, संतांचा सहवास हा फार दुर्लभ असा मानला गेलेला आहे. 3 गोष्टी या मनुष्य जन्मामध्ये दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुष संश्रयः असं म्हटलेलं आहे. माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे, तो देवाच्या कृपेने मिळाला. मुमुक्षुत्व मिळणं म्हणजे मोक्षाची आकांक्षा असणं, असा जन्म मिळणं, तो देवाच्या कृपेने मिळाला. आणि संतांचा सहवास तोही देवाच्या कृपेने मिळाला. या 3 गोष्टी ज्या दुर्लभ असणार आहेत असं मला वाटतं की माझं काही जन्माचं पुण्य म्हणून मला मिळाल्या. आणि माऊलींच्या मंदिरात असेल, महाराजांच्या मठात असेल, आळंदीमध्ये, संपूर्ण आळंदीमध्ये, पंचक्रोशीमध्ये जे बालपण, समृद्ध बालपण मी जगलो, जे आजच्या काळामध्ये फार आजच्या मुलांना, आजच्या पिढीला फार दुरापास्त असं म्हणता येईल. त्याचं कारण वाढतं शहरीकरण, अनेक गोष्टी आहेत. आमच्या मठाच्या मागं इंद्रायणी नदी, मठाला लागूनच नदीवर पोहायला जाणं, दिवसभर पोहणं, झाडावर चढणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, लहानपण जे आपण एन्जॉय करणं म्हणतो ना खऱ्या अर्थाने, खेळणं, मातीमध्ये खेळणं, मातीमध्ये वाढणं, मग सायकलिंग असेल, भ्रमंती असेल, भरपूर आळंदीच्या इतक्या आठवणी आहेत. आणि माऊलींची, महाराजांची सेवा करता करता गाणं, हा जो प्रवास आहे हा अद्वितीय असा प्रवास आहे माझ्या आयुष्यातला. तो प्रवास आपण जाणून घेणार आहोत. पण तुला आता काही खोड्या तुझ्या आठवतात की काय काय खोड्या तू लहानपणी करायचं? भयंकर खोडकर होतो मी लहानपणी. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत. आपण, तुला आठवतं का आपल्या लहानपणी 24 इंची सायकल असायच्या, ॲटलसची मोठी सायकल. हा, तर ते मठामध्ये पूर्वी पोस्टमन यायचा, पोस्ट पेटी. आता ह्या सगळ्या कालबाह्या झाल्या गोष्टी. मठामध्ये पत्रपेटीत, मठाच्या बाहेर पत्रपेटी अजूनही ती तिथे लावलेली आहे, महाराजांच्या मठाच्या बाहेर. ती जुनी आठवण म्हणून तशी ठेवलेली. मग त्या पत्रपेटीमध्ये खडे टाकणं, लोकांची पत्र काढून घेणं, तेव्हा कळायचं नाही. आणि मग पोस्टमन काका आले दुपारी, त्यांच्याकडे ती 24 इंची सायकल होती. त्याच्या नळीच्या मधनं पाय घालून सायकल चालवायला आपण नवीन शिकायचो. असं एका हातात हँडल, एका हातात ते मधला बार, आणि पाय असा घालून ती नवीन शिकलो होतो. मग पोस्टमन काकांना आम्ही सायकल, एक राईट द्या आम्हाला, एक राईट द्या असं म्हणायचो. ते चिडायचे. मग आम्ही एक दिवस सगळे मुलांनी म्हणले, हे काय आपल्याला सायकल देत नाहीत, आपण एक दिवस गंमतच करू यांची. आम्ही काय केलं, ते मठात आले, ते आम्ही लपून बसलो मुलं सगळे. पोस्टमन काका मठामध्ये गेले, सायकल मठाच्या बाहेर लावलेली त्यांनी सगळं, ते त्यांचं बोचकं लावलेलं सगळे, ते बॅग लावलेली पोस्ट सगळी याची, पत्रांची वगैरे सगळी. आम्ही ती सायकल घेतली, ते लॉक करायचे नाही, त्या काळात काय एवढं हे नव्हतं. आम्ही सायकल घेतली, समोरच्या वाड्यात एका बाजूला कोपऱ्यात अशी सापडणार नाही अशी लपून ठेवली आणि गंमत बघत बसलो. पोस्टमन काका बाहेर आल्यानंतर ते उडाले, अरे बापरे, बरं त्याच्यामध्ये काय काय महत्वाचं असेल, किती गोष्टी असतील, आम्हाला काही त्याचे हेच नाही ना. आणि ते अक्षरशः रडकुंडीला आले. मग वाईट वाटलं. मग आम्हाला जर वाटलं की नाही, आपण जरा जास्तच करतोय. मग आमच्यातले एक जण भाऊ म्हटला, ते पोरं आहेत ना, त्यांनी तिकडं, त्याला म्हटलं असं सांग, म्हटलं आपल्यावर नको यायला. ती मुलं आली होती, त्यांनी तिकडं वाड्यात लपवली सायकल तुमची. आणि मग त्याच्यानंतर ते जेव्हा केव्हा यायचं, मग ते सायकलला कुलूप लावायचं. असे अनेक खोड्या म्हणजे भयंकर. मठामध्ये नारळाची झाडं होती भरपूर. आता मठातलेच नारळाची झाडं मागितलं तर मिळणार आम्हाला, पण मित्रांच्या मदतीने चोरून नारळ काढायचे, ती एक मजा असायची. मग दुपारच्या वेळेला बाळू काका म्हणून होते मठामध्ये, त्यांनी मठ अनेक वर्ष सांभाळला. ते दुपारी झोपायचे. आणि हौसात्या म्हणून एक बाई होत्या काम करणाऱ्या, ते दुपारी झोपायच्या, कारण ती फार खौट बाई होती असं आमच्या लहानपणी आम्हाला वाटायचं. हा, तर आणि मी झाडावर चढणारा मीच वरती, नारळाच्या झाडावर चढलो वरती, आणि मित्र खाली होते. नदीच्या कडेला मठाची तटबंदीची भिंत, आतल्या बाजूला नारळ, पलीकडं नदी. तटबंदीच्या पलीकडं नदीच्या पात्राच्या बाजूला कडेने रस्ता होता, तिथे मित्र थांबलेले. आणि मी आतमध्ये जाऊन नारळ काढून बाहेर एक नारळ टाकत होतो.
बरं ते नारळ दगडांनी फोडून त्याचं पूर्ण खोबरं खायचं नारळ पाणी, ती खूप मजा होती लहानपणी. आणि हे सगळं नारळ टाकत होतो, 4-5 जण होता, आम्ही काय ते 8-10 नारळ टाकले. आणि तेवढ्यात त्या हौसाबाईंनी बघितलं मला नारळ काढताना वरतून, आणि ते ओरडत, भाऊ पोरं नारळ काढतात, चला भाऊ. बाळू काका तिकडनं काठी घेऊन काय आता म्हणलं आता मार खायला लागला. ती जवळजवळ 8 फुटाची उंच भिंत होती. मी नारळाचं झाड असं मिठ भरून सरसर सरसर खाली आलो. अंगामध्ये स्वेटर होता, हाफ बायाचा स्वेटर होता आणि चड्डी घातलेली. माझं पूर्ण पाय हात हे सगळं सालपटलेलं होतं पूर्ण. तसा खाली आलो आणि त्या भिंतीवर 8 फूट भिंतीवर चढून पलीकडे उडी मारून आम्ही गायब. पण नंतर जो काय मार खायला लागला तो लागलाच आम्हाला शेवटी. पण ते डोक्यात बसलं की हा हौसाबाई आपल्याला फार त्रास देतात. मग त्यांची एकदा खोड मोडायची. तर ते बाग होती मठामध्ये, त्या बागेमध्ये असं गवत वाढलेलं, खाली फुलाची झाडं वेडं, त्यात फुलं तोडायला जायच्या. आम्ही केला एक गुडघावर खड्डा केला बागेत. खड्डा करून त्याच्यामध्ये काटे बिटे टाकले आणि वरतून असं कागद लावला, काड्या बिड्या लावून कागद लावून त्याच्यावर माती टाकून गवत वगैरे करून कळणार नाही असं. आणि त्या हौसाबाई गेल्या फुलं तोडायला, त्यांचा पाय फसला पायात काय. आणि नंतर जवळजवळ 15-20 दिवस त्यांना ते सहन करायला लागलं. पण तेव्हा वाईट वाटलं की अरे आपण, मग कळत नव्हतं. अशा अनेक गोष्टी. लहानपणी मला वाचनाचा भयंकर छंद होता. गोष्टीची पुस्तकं वाचायची वेगवेगळे, प्रचंड भरपूर. म्हणजे इतकं छान मला वाचायला. आणि आपलं बालपण इतकं खरं तर समृद्ध होतं की चांदोबा नावाचा एक, तुला आठवत असेल, मासिक यायचं. फार सुंदर गोष्टी असायच्या, अतिशय समृद्ध असं त्याच्यामध्ये भाषा, सुंदर अशी भाषा, सुंदर अशी चित्र. तर ती गोष्टीची, ते चांदोबाचं पुस्तक वाचायचं. घरात काय व्हायचं, घरात वाचायला बसलं की शिव्या खायला लागायचा, ओरडा खायला लागायचा. मग कुठंतरी माळ्यावर बसून वाच, गच्चीवर बसून वाच. असं करता करता मी एक शक्कल लढवली की सगळीकडे मी सापडतोय. म्हणलं अशा ठिकाणी बसायचं की सापडणार नाही. मग मठामध्ये आमच्या एका बाजूला मोठं चिंचेचं झाड आहे, जुनं 100-150 वर्षापूर्वीचं भलं मोठं वाढलेलं चिंचेचं झाड आहे. त्या चिंचेच्या झाडाखाली गोठा आहे. त्या गोठ्यातनं त्या चिंचेच्या झाडावर, गोठ्याच्या पत्रावर चढून चिंचेच्या झाडावरती चढावं लागतं. आता ते सगळं पाडलं, पण झाड आहे. तर मी काय आयडिया केली, एक चादर घेतली, झाडावर चढलो, एका फांदीला त्याची झोळी करून बांधली. दुपारी जेवण झाल्यानंतरचा हा उद्योग. एक उशी घेतली, आतमध्ये उशी टाकली मस्तपैकी, आणि झाडात झोळी करून मस्त पुस्तक वाचत बसलो. आणि वाचता वाचता मला लागली झोप लागली. आणि नंतर जाग आली, उठलो, असं जाग आली, आळा बघतोय अंधार सगळा. आणि संध्याकाळ झालेली, 6-6:30-7 वाजले असेल, अंधार पडलेला बऱ्यापैकी. आणि खाली वाकून बघितलं, खाली गाई वगैरे म्हणजे बाहेरनं चरून यायच्या, मठातनं, त्या शेतातनं, रानातनं आल्या होत्या. आणि दामू काका म्हणून आमच्याकडं ते गुरं सांभाळायला सगळं ते काम करायला, शेतीचं काम करायला होतं. ते दामू काकांना ते धार काढायला बसले होते. खाली धार काढत होते, आपले 40चा बल्ब लावलेला, आणि धार काढत होते. आता मी वरती चादरीमध्ये झोपलेलो वरती असा. आता म्हणलं काय करावं, आता मी थोडासा घाबरलेलो संध्याकाळचा. आता म्हणलं आता काय करावं. म्हणलं दामू काका आहेत, बरं झालं दामू काका दिसतात, त्यांना आवाज द्यावा. वरतून असं, ओ दामू काका, ओ दामू काका. आणि त्यांनी वर बघितलं, चादरीचा रंग थोडा पांढरट असा होता, आणि ते सगळं हालताना ते त्यांना खालून कसं दिसलं, काय दिसलं माहित नाही. त्यांनी ती वर बघितलं, ती बादली चरबी सगळं टाकलं. त्यांना बोलताय ना, हो 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 भूत, आणि ते ओरडत ओरडत पळून गेले. आणि मग माझे बाबा, काका, मठातले सगळे, ते बाळू काका, सगळे काठ्या बॅटऱ्या घेऊन आले. कारण दामू काका असा आडदांड गडी, तो घाबरला म्हणजे नक्कीच. म्हटले चिंचेचं झाडावर भूत आहे म्हणले. आले सगळे. बरं, मी इकडं म्हणलं आता काय करायचं, दामू काका गेले, आता काय करायचं, कसं करायचं, आता कोणतरी पाहिजे मदतीला. कारण उतरता येत त्याचे सगळं करता, चढताना चढलो, सगळं केलं. आता उतरायची पंचायत झाली होती माझी. आणि हे सगळे आले बॅटरी वर. बघितलं तर मी बघितल्यानंतर मग ते वरती आले, मला खाली उतरवलं, आणि जी काय माझी पूजा केली सगळ्यांनी मिळून. अशा फार अनेक गमती जमती. आणि भयंकर क्रिएटिव्ह लहानपणापासून मी होतो. डोक्यात एकदा गोष्ट आली की ती करायची. पूर्वी तुला आठवत असेल, आपल्या कॅसेटचा जमाना होता, ऑडिओ कॅसेट. त्या कॅसेटचं कव्हर जे आहे ना, कॅसेटच्या कव्हरमध्ये 2 पेन्सिल सेल बरोबर बसतात, त्याच्या जिथं कॅसेट ठेवतो त्या खाच्यामध्ये. मग त्याला वायर लावायच्या आणि बॅटरीमधला बल्ब काढून त्याची बॅटरी तयार करायची. अशी असं बंद केलं की चालू आणि उघडलं की बंद. असं आम्ही त्याच डोकं लढून काहीतरी. एक दिवस दुपारचा बसलेला होतो निवांत, आईकडं रेडिओ होता जुन्या मोठ्या सेलचा. आणि बसल्या बसल्या डोक्यात चालू झालं की 2 पेन्सिल सेलवर हा बल्ब एवढा पेटतो, एवढा त्याचा प्रकाश पडतो. मोठा सेल लावला तर तो अजून थोडा जास्त प्रकाशवान होतो. 4 असेल लावले तर अजून एवढा प्रकाशवान होतो. आणि ते सगळं वायर हातात बल्ब धरलेलं ना, त्याला वायर गुंडाळून ती
अशी डायरेक्ट हातात पकडून तो बॅटरीचा बल्ब सोललेली वायर डायरेक्ट, आणि इकडं पण ते असं असं हाताने धरायचं ते लावायचं. म्हणलं असं डोक्यात म्हटलं की हा जर आपण डायरेक्ट जर प्लग मध्ये जर हे घातलं तर केवढा प्रकाश पडेल याचा, असं डोक्यात आलं माझ्या. आणि मी डायरेक्ट, आणि त्यावेळेस जुन्या काळात ती काळी अशी खटक्याची बटणं होती, आणि ते लावलं आणि जसं बटन दाबलं तसा ठपकन मार झाला आणि मी असा फेकला गेलो. बरं, त्याच दरम्यान दारातनं माझा काका जो फिलिप्स कंपनीमध्ये कामाला होता, तो ऑफिसमधनं यायला त्याची एंट्री आणि माझा हा एक त्याला वाटलं, काकाला वाटलं की काहीतरी करायला, शॉक बसला. पळत पळत, अरे काय झालं काय झालं, शॉक बसला का. आणि नंतर खरं कळल्यानंतर मग मला शॉक बसला. तर असं, पण ती मजा होती. आम्ही लहानपणी म्हणजे फळं कधी विकत घेऊन खाल्ली नाहीत. आता हल्ली पोहायला मुलांना स्विमिंग टँकला वगैरे, आम्ही नदीमध्ये पुरामध्ये पोहलेलो. ती मजाच वेगळी, विहिरीमध्ये पोहणं, पुरामध्ये पोहणं, फार फार मजा होती. कैरीच्या झाडावर चढून खिशात मिठाची पुडी घेऊन जायची, तिखट मिठाची, झाडावर चढूनच कैऱ्या खायच्या, झाडावर बसूनच. हा आनंद आता फार दुर्मिळ. खेड्यापाड्यातल्या मुलांना हा मिळू शकतो. हा, तेवढं तरी अशी असं सगळं हे मजा आहे. आता या झाल्या तुझ्या खोडकरपणाच्या आठवणी. पण मगाशी जसं म्हणालो तू, आपल्या बऱ्याच वेळेला बोलणं झालंय, तर माऊलींचं जे मंदिर आहे आता, त्या पटांगणात तुम्ही बरेच खेळ खेळायचे. त्याच्याशी त्याच्या काही आठवणी असतील तर त्या सांग, मग आपण तुझ्या गायनाच्या प्रवासाकडे येऊया. नक्कीच नक्कीच. पूर्वी इतकं शांत मंदिर होतं माऊलींचं, आता खूप गडबड गोंधळ गोंगाट वाढला. पूर्वीच्या काळी माझे बाबा मंदिरामध्ये व्यवस्थापक होते, बरेच वर्ष त्यांनी नोकरी पण केली आणि परंपरागत सेवा तर होतेच. आम्ही खेळायला मंदिरामध्ये यायचो. मंदिरामध्ये दर्शन बारी लागायचे, दर्शन बारी लोखंडी, त्याच्यात दर्शन बारी. त्या लोखंडाच्या त्या बॅरिकेड्सवरनं पळणं, शिवणा पाणी खेळणं, त्याला लोंबकळणं, तिथे फार अगदी वरती आम्ही कळसावर वगैरे चढायचो, पत्र्यावर वगैरे चढायचो. मग ते शिपाई बाबांना सांगायला जायचे, मग तिथं बघ फटके खायचे, अरे पडला धडला काय झालं. पण ती कधी भीती नव्हतीच लहानपणापासून हे असं. आणि खूप ते मंदिरातलं जे आहे वातावरण, फार सुंदर वातावरण होतं तेव्हा, शांतता होती. आणि खेळायला असं उन्हाळ्यामध्ये फरशी तापायची तरी पण तिथं खेळायचो आम्ही. त्यामध्ये 1750 मध्ये महाजी शिंद्यांनी ती सगळी तटबंदी पलीकडे सगळं बांधलं. त्याच्यावरती गच्चीवरती तिकडे आहे सगळं, सुवर्णपिंपळाच्या बाजूला तिकडं वरती खेळायचं. आणि खेळ म्हणजे कसे असायचे, शिवणा पाणी, विषामृत, आपण आट्यापाट्या खेळायचो, असे सगळे शारीरिक मेहनतीचे देशी खेळ असायचे. हा, विषामृत एक असायचं, ते जोड साखळी, असे ते खेळ असायचे. आणि त्यामुळं एक तो व्यायाम पण व्हायचा, खेळ तर खेळ व्हायचा, व्यायाम पण व्हायचा भरपूर. म्हणजे मी 4थीत असताना, म्हणजे माझे म्हणजे आळंदीमध्ये कुऱ्हाडे घराणं आहे, मोठे कुऱ्हाडे फॅमिली. शाळेमध्ये असताना मला शाळेमध्ये जे शिकवायला शिक्षक होते ते संध्याकाळी तालमीमध्ये वस्ताद असायचे, कुऱ्हाडे गुरुजी म्हणून. तर आळंदीचे माझे नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील, त्यांचे वडील पर्वत अण्णा कुऱ्हाडे, नावाप्रमाणेच पर्वतासारखं माणूस, ते परीक्षक होते. आणि कुस्ती, माझी कुस्ती चालू होती, ते कुस्ती मारली मी, आणि मातीतली कुस्ती मारल्यावर त्यांनी मला डोक्यावर घेऊन, अरे माझ्या आजोबांचे मित्र ते, अरे अण्णाचा नातू कुस्ती जिंकला म्हणून मला खांद्यावर घेऊन नाचलेले. मला त्यावेळेस गोष्टीच्या पुस्तकांचा संच भेट मिळाला होता शाळेमध्ये. आणि आळंदीमध्ये कुऱ्हाडे तालीम, आमच्या आजोळ म्हणजे माऊलींचा जो आजोळघर आहे, आमचा वाडा होता, त्याच्यासमोरच कुऱ्हाडे तालीम होता. ती रोड वायडिंग मध्ये गेली, तालीम गेली. आता तालमींची जागा सगळी जिमनी, अजूनही काही 2 मोजक्या तालमी आळंदीमध्ये आहेत. प्रॉपर तिथं हौद होता, ते गळ्यामध्ये घालायचं चाक होतं, दगडी गदा होत्या, हा सगळा देशी व्यायाम भरपूर. आणि मग कुस्त्या मातीमध्ये खेळायचं, ते मजा वेगळी. मला म्हणजे त्याच्यामध्ये खूप आवड होती. पण नंतर मग मी वेगळे हायस्कूलला आल्यानंतर मग इंटरेस्ट बदलत जातात पूर्ण. पण ते होतं, शाळेत पण भरपूर खेळलं. तू संत साहित्यातलं लोकसंगीत याच्याशी संबंधित कार्यक्रम करतोस. हो. आणि त्यावेळेला बऱ्याचदा तुझं पोस्टरवर किंवा त्या निमंत्रण पत्रिकेवर असं नाव असतं की अवधूत गांधी आळंदीकर. तर हे असं इतकं पवित्र स्थानाचं नाव जेव्हा आपल्या नावाबरोबर लागतं तेव्हा काय वाटतं, कसं वाटतं तुला ते लावताना, किंवा लोक जे उच्चार करतात, सांगतात की हा आळंदीचा माणूस आहे? आता गंमत अशी आहे की बाहेर गावातनं आळंदीत येऊन आळंदीकर झालेले खूप आहेत, पण पिढ्यानपिढ्या आळंदीमध्ये असणारं घराणं आणि त्या घराण्यात जन्म घेऊन तुम्ही जेव्हा आळंदीकर लावता, तो एक अभिमान तर असतोच, पण जबाबदारी पण असते की माऊलींमुळं आळंदीला महात्म्य आहे.
ते महात्म्याला कुठं आपल्याकडून कुठल्या प्रकारचा धक्का लागता कामा नये. आपल्या वर्तनाचं असेल, आपल्या कार्यक्रमाच्या कुठल्या याच्या माध्यमातून असेल, तर ते सांभाळण्याची जबाबदारी आपोआप तुमच्यावरती येते. कारण आळंदीकर हे फार मोठी पदवी असं मला वाटतं इतर कुठल्या याच्यापेक्षा, आणि ते सांभाळण्याचा प्रयत्न करतच असतो. आता हे झालं तुझ्या बालपणाविषयी. आताच जे तुझी मोठी ओळख आहे सध्या ती म्हणजे मराठी सिनेमातला पार्श्वगायक म्हणून. आणि तर तुझ्या आयुष्यात गाणं कसं आलं? तू कोणाकडे काही गाण्यानंतर शिकलायस का? आणि तुला कीर्तनकार वगैरे व्हावंच नाही का वाटलं? हे दोन्ही प्रश्नांचं जरा उत्तर दे. अगदी पहिल्यांदा आपण गाण्याकडं कसं वळलो. आमच्याकडं मठामध्ये म्हणजे लहानपणापासून त्याच वातावरणात वाढलो, भजन कीर्तन. आणि माझ्या सुदैवाने मला वारकरी कीर्तन पण भरपूर ऐकायला मिळालं, नारदीय कीर्तन पण भरपूर ऐकायला. आमच्याकडे मठामध्ये महाराजांचा पौष पौर्णिमेला उत्सव असतो, 7 दिवसाचा मोठा सप्ताह असतो नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा. तर माझ्या लहानपणी जसं मला कळत होतं त्या गाडीमध्ये रामचंद्रबुवा कराडकर, हरिभक्तपरायण रामचंद्रबुवा कराडकर, जे नंतर उत्तर आयुष्यामध्ये त्यांच्या शंकराचार्य झाले करवीर पीठाचे. तर त्यांची कीर्तनं व्हायची, नारदीय कीर्तन. त्यांचे वडील पण कीर्तनकार होते फार मोठे, आणि अप्रतिम गाणं, अप्रतिम म्हणजे अद्वितीय असं अभ्यास, मांडणी, आणि ते संस्कार कानावरती झाले पहिल्यांदा. आणि मोठमोठे आणि मठामध्ये वारकरी कीर्तन पण व्हायचं, नारदीय कीर्तन पण व्हायचं. सगळं ते तिथं संस्कार ते रुजायला लागले. आणि माझी आई लहानपणी, मी अगदी बाळ असल्यापासून मठामध्ये महाराजांच्या समोर बसून दत्तात्रयांची करुणा त्रिपदी आहे, आपण ऐकतो, शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवियाता. हे जे गाणं आहे ते आई महाराजांसमोर मला थापटत थापटत म्हणायची. तसं ते गाणं रुजत गेलं. माझे काका उत्तम गायक, माझे तिन्ही काका, मोठे काका सुरेश नरहर गांधी, ते कीर्तन प्रवचन पण करायचे, भागवत कथा करायचे, पण ते मठात आपली महाराजांची सेवा म्हणून, त्यांनी कुठला व्यवसाय त्याचा केला नाही. उत्तम प्रतीचे गायक, आळंदीचे माझे नगराध्यक्ष पण होते 5 वर्ष. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत आळंदीचा जो आजचा विकास आहे त्याच्या सगळी मुहूर्तमेढ त्यांच्या कारकिर्दीमध्ये रुळली गेली. माझे वडील पण उत्तम गायचे, नगरसेवक होते ते, आणि मंदिरात पण त्यांनी अनेक 40-45 वर्ष नोकरी केली. आळंदीमध्ये जी वारकरी शिक्षण संस्था आहे, मामासाहेब दांडेकर म्हणजे जोग महाराजांचे शिष्य, ते SP कॉलेजला प्रिन्सिपल होते, मामासाहेब दांडेकर. तर ते वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असताना माझ्या बाबांना, माझ्या काकांना, माझे 3 नंबरचे काका, त्यांचे सगळे चांगले उच्चपटीचे आवाज आणि गाणं चांगलं तयार. माझे पणजोबा ऑलराऊंडर होते, त्यांच्याकडनं अनेक गोष्टी त्यांना मिळालेल्या होत्या, म्हणजे आजोबांकडनं नातवांना. तर त्यांना गायला संस्थेमध्ये बोलवायचं. पण त्या पिढीमध्ये कोणी या म्हणजे प्रोफेशन म्हणून त्याच्याकडे पाहिलं नाही, सेवा म्हणूनच, सेवाभावी वृत्तीनेच ते सगळं करत राहिले. अशा पद्धतीने ते रुजत. आज जे काही माझं भजन गाण्याचं, जे भजन गायकीतलं जे काही आहे, आज मी गातो त्या गवळणे असतील, तर असतील, त्याचं माझ्या काकांकडनं बऱ्याच त्याचं मार्गदर्शन मला मिळालं. ते म्हणतात ना की काही गोष्टी रक्तात असतात. तर मी मठामध्ये सगळं चालू असायचं. एक दिवस अचानक मला घरामध्ये तबला असायचा, तबल्यावर हात टाकत टाकत एक दिवस ठेका मला जमला, भजनी ठेका जमला. मग काय, संध्याकाळी महिला भजनी मंडळ, माझी आई बसायची त्यांच्याबरोबर, महिला भजनी मंडळ असायचं, त्यांच्याबरोबर रोज कुठल्या सुरात लावलाय काय नाही, काय दिन्ना दिन्ना दिन्ना, एवढंच. आणि मग हळूहळू तबला शिकायला लागलो मला. आणि माझ्या भाग्याने मला तबला आणि पखवाज, महाराष्ट्राचे खूप मोठे, त्यांना मृदंग महर्षी म्हणतात, वैकुंठवासी गुरुरट बाबूरावजी डवरी गुरुजी, की ज्यांचे अनेक शिष्य, शेकडोनी हजारोनी शिष्य आहेत, त्यांच्याकडं मला मार्गदर्शन मिळालं. आणि गाण्याकडं ओढा होताच. मग गुरुजींनी मला म्हणले की तू जास्त तुझं हे आहे, तू गाणं कर. पण झालं असं की मठातल्या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या त्या काळामध्ये. म्हणजे काय करायचं, पूजा सगळं पहाटे 4ला उठून काकडा करायचा, ते रात्री 10ला शेजारतीपर्यंत, दिवसभर वेगवेगळे उपचार, आणि ते करत परत शाळा शिकायची. शेती, मी 8-10 वर्ष शेती बघितली. आमची शेती आळंदीला होती, शेतातली सगळी कामं करायची, असं सगळं ते करायचं. त्यामुळे मग मला गाणं असं गुरुकडे जाऊन शिकणं झालं नाही. पंडित भीमसेनजींचे शिष्य आणि वारकरी संप्रदायाचे फार मोठे गायक पंडित यादवराज फडस यांच्याकडं काही दिवस मला सुरुवात माझी झाली होती. आणि आता छान पद्धतीने सुरुवात झाली असं वाटत असताना घरातून हे आलं की नाही, इथलं सेवा महत्वाची. आमच्याकडं सेवेला फार प्राधान्य दिलं गेलं. महाराजांची जी काय दिवसभराचं हे
ह्या सेवेला सगळ्यात पहिलं महत्व. आणि माझ्यावर मोठा असल्यामुळे माझ्यावरती जबाबदारी ती जास्त होती. मग कुठेतरी वाटायचं यार काय, पण ठीक आहे. मग ह्याच्यातून मी असं हे काढलं. त्यावेळेस वॉकमन होते, वॉकमन. मग आणि माझं दैवत म्हणजे पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी. मग त्यांच्या गाण्यांचा प्रभाव खूप होता त्यांच्या गाण्याला, अगदी लहानपण जसं कळायला लागलं तसं. त्याचा एक किस्सा तुला सांगतो. असं झालं की पंढरपूर माझ्या आईचं माहेर आहे आणि माझा मामा LIC मध्ये होता नोकरीला. त्याचं तो काही काळ पंढरपुरामध्ये होता. तर मी गेलो होतो मामाकडे. मला आठवत नाही वय माझं. आणि पंढरपूरची यात्रा होती, मला वाटतं आषाढी होती, कार्तिकी यात्रा होती बहुतेक. आणि संध्याकाळचं वगैरे असं फिरायला आम्ही गेलो होतो गावात चक्कर मारायला, आई वगैरे आम्ही सगळे. आणि एका ठिकाणी दुकानात कुठेतरी भीमसेनजींचं गाणं लागलेलं. मी आपलं तिथं रमून गेलो. हे कुठं गेले, हात सुटला माझा, कुठं गेले काय. आणि नंतर भानावर आल्यानंतर कळलंच नाही. बरं, तेव्हा रडणं बिडणं हा प्रकार नव्हता. मी शांत बसलो. म्हणलं त्या दुकानदारानं म्हणलं असं असं आहे. मग ते म्हणलं तू कोणाकडे आलाय. म्हणलं असं असं उत्पात, माझ्या आईचं माहेर म्हणजे रुक्मिणीचे पुजारी. मग ते मग कोणते उत्पात, काय उत्पात वगैरे, मग ते सगळं सांगितलं सगळं. मग त्यांनी एक माणूस पाठवला आणि मग घ्यायला आले मला असं. मग अशा पद्धतीने त्यांच्या गाण्याचा प्रभाव होता. मग काय करायचं की पहाटेपासून रात्रीपर्यंत जे आपल्याकडे शास्त्रीय संगीतामध्ये प्रहरानुसार राग आहेत, मग त्या प्रहराचे त्या प्रहरामध्ये ते राग लावायचे आणि त्याच्याबरोबर गायचं. असं करत करत गाणं शिकत गेलो. आणि गंमत अशी झाली की आता तू मगाशी लोकसंगीताचा पण उल्लेख केलास. शाहीर महादेवराव नानिवडेकर जे होते म्हणजे स्वातंत्र्य काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये, ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये त्यांचे पोवाडे प्रसिद्ध होते. त्यांनी लंडनच्या चौकामध्ये दांडपट्टा फिरवायचे आणि पोवाडे गायचे. असं त्यांचं फार मोठं व्यक्तिमत्व. त्यांचे काही पोवाडे आज सुद्धा फार म्हणजे आजच्या काळाला सुद्धा काळाला वर्णन करणारे जे पोवाडे आहेत. परिस्थिती खरोखर कठीण देश हिंदुस्थान, सुधारिल कोण, सुशिक्षित वर्ग जबाबदार, त्यांनी जर केला नाही सुविचार, शंका नको देश खचित पुढं नाराजी, हा त्या काळात दिलेला पोवाडा आजही लागू होतो. तर असे महादेवराव नानिवडेकरांचे मुकुंदराव नानिवडेकर, ते नानिवडेकर आजोबा, ते दत्त भजन पण उत्तम गायचे. ते आळंदीत राहायला आले. आणि त्यांचा मुलगा म्हणजे आम्ही मानलेले मामा गुरुप्रसादजी नानिवडेकर. मग तिकडं एक आमचं कौटुंबिक नातं जुळलं सगळं, म्हणजे आमच्या कुटुंबातलेच मामासारखेच. तिकडनं मला शाहिरी परंपरेच्या गोष्टी मिळाल्या. मी त्यांच्याबरोबर आजोबांबरोबर ढोलकी वाजवायला जायचो, ढोलकीच्या साथीला जायचो पोवाड्यामध्ये. आणि त्यांच्याबरोबर खूप मोठे मोठे कलाकार असायचे. आता ओघाने विषय मी निघाला म्हणून सांगतो. एक दत्तोबा काळे नावाचे हार्मोनियम प्लेअर होते, आजोबांबरोबर वाजवायला असायचे. आणि साधा पायजमा शर्ट चष्मा, आपले सिंपल साधं, म्हणजे वेश असावा बावळा परी अंतरी नाना काळा, असं त्या काळातलं एक जे होतं ना, असं ते व्यक्तिमत्व होतं. आणि जुन्नरला मला आठवतं, जुन्नरला कार्यक्रम होता. मी त्यावेळेस 10वीत होतो आणि मी साथीला गेलो होतो आजोबांच्या कार्यक्रमाला. मोठा स्टेज, मोठा कार्यक्रम चालू. आणि आजोबांनी त्यांचं वैशिष्ट्य सांगितलं. म्हणले हे दत्तोबा काळे जे आहेत त्यांचं वैशिष्ट्य असं, हे एका वेळेस दोन हार्मोनियम वाजवू शकतात. बरं, 2 हार्मोनियम म्हणजे कसं, एकच गाणं नाही, इकडं वेगळं गाणं, इकडं वेगळं गाणं, आणि तुझ्याशी वेगळ्या विषयावर गप्पा मारणार, इकडचं गाणं चालू, इकडचं गाणं चालू, एवढे पोचलेले. आणि म्हणले कोणाला चॅलेंज करायचं तर करू शकता. एक माणूस आला, असं शक्यच नाही. म्हणले एक गाणं वाजवणं मान्य करतो की बाबा दोन्ही हात चाललेत एकाच गाण्यावरती व्यवस्थित, पण इकडं वेगळं गाणं, इकडं वेगळं गाणं आणि तुझ्याशी परत गप्पा पण मारणार, असं शक्यच नाही. म्हणले या बसा समोर म्हणले. आणि भर कार्यक्रमातला हा किस्सा, मी इथं साथीला बसलोय आणि आले ते बसले समोर, आणि त्यांनी इकडं चालू केलं, तुम्हावर केले मी मर्जी बहाल, आणि मला ग बाई मला हे दत्तगुरू दिसले इकडं. ते असं आपण समजूया, 2 गाणी इकडं चालू. आता मला प्रश्न पडला, मी ह्याच्या बरोबर वाजू का ह्याच्या बरोबर वाजू. मी बसलो शांत. बरं, तो आलेला माणूस जो होता त्याच्या इथलं गाणं चालू. हा नमस्कार, काय म्हणता, काय नाव तुमचं. तो इकडं ऐकतो, इकडे ऐकतो. अहो तुमच्याशी बोलतो मी, तुमचं नाव काय. हा माझं नाव. त्याला बोलताच येईना, साष्टांग नमस्कार घातला त्या माणसाने. म्हणला मानलं. तर अशा व्यक्तिमत्वांसोबत मला राहायला मिळालं. आळंदीमध्ये मंदिरामध्ये माऊलींच्या भारुडं व्हायची. तर फार उच्च कोटीचे भारुडकार, म्हणजे अतिशय अप्रतिम गाणं, तसंच देखणं व्यक्तिमत्व, आणि तितकीच सुंदर मांडणी भारुडांची. विठ्ठलराव भोकसे म्हणून होते, हरिभक्तपरायण विठ्ठलराव भोकसे. अप्रतिम गाणं, अप्रतिम नृत्य. ते परातीच्या काठावर पाय ठेवून डोक्यावरती समई, हातात समई, असं करून ते नृत्य करायचे, फुलवारा. आणि ते भारुडांचे संस्कार, ते एक भारुडाचे संस्कार, ते लोकसंगीताचं ते एक दालन माझ्यासाठी.
ते लहानपणापासून रात्रभर चालायची भारुडं पूर्वी, ललित असायची असं. आणि त्यानंतर असं करता करता एके दिवशी डॉक्टर रामचंद्र देखणे सरांची ओळख झाली. तर सरांची डॉक्टरेट म्हणजे PhD भारुडांमध्ये त्यांनी केलेली. अतिशय म्हणजे ही सांगतो ना, ही आभाळा एवढी व्यक्तिमत्व होती, पण तेवढीच डाऊन टू अर्थ. इतकं साधं. सर इथं पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये क्लास 1 अधिकारी होते. क्लास 1 अधिकारी असताना जे सोयी सुविधा आपण क्लास 1 अधिकारी जे बघतो घेतात, त्यातली एकही सरांनी घेतली. सर PMTने पुण्यातनं येऊन जाऊन करायचे. जॉईन झाले तेव्हा जी सुटकेस होती त्यांची, तीच रिटायरमेंट पर्यंत होती. साधे सिंपल कपडे, साधी राहणी, उच्च विचारसरणी. आणि मग सरांचं जसं माझ्या आयुष्यामध्ये सर जसे आले तसं माझं आयुष्य बऱ्यापैकी पाळलं. मग सरांबरोबर मी भारुडामध्ये सुरुवातीला पखवाज वादक म्हणून मी सरांबरोबर होतो. 2000 साली नागपूर दौरा केला होता. आणि मग सरांना माझ्यातलं गाणं हे कळल्यानंतर मग भारुडातली मुख्य गाण्याची जबाबदारी माझ्याकडे. आम्ही मग बरेच बदल करून भारुड खूप छान. आणि सरांचं सादरीकरण शुद्ध सांप्रदायिक पारंपरिक पद्धतीने, कुठलेही अंगविक्षेप किंवा विचित्र पद्धतीचे कमरेखालचे विनोद नाहीत. जे नाथांनी सांगितलेलं शुद्ध सांप्रदायिक भारुड त्या पद्धतीने सादरीकरण करायचे. आणि मग ते असे संस्कार होत 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 माझं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध झालं असं. त्यामुळेच तू जेव्हा गातोस त्याला एक हलकस एक रॉनेस असं एक म्हणजे काय म्हणतो त्याला, जसं लोकगीत आणि गीत याच्यात जो फरक आहे बेसिक, संगीत आणि लोकसंगीत, त्याला जो लोक जुडलेला आहे त्याचा जो फ्लेवर आहे तो तुझ्या आवाजाला असतो. आणि त्यामुळे पण याच्यात मला एक गंमत अशी वाटते की एका वेळेला तू लोकसंगीतातली गाणी गातोस, म्हणजे विशेषतः तुझी जी आता अतिशय प्रसिद्ध झालेली शिवाजी महाराजांची अनेक चित्रपटात तुझी गाणी आहेत, ज्यांना मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत आणि खूप रील्स खूप स्टोरीज लोक करत असतात, अनेक कार्यक्रमांमधून तू गात असतो. आणि दुसऱ्या बाजूला संतांचं जे साहित्य आहे त्याचं लोकसंगीत तू लाईव्ह प्रोग्राम मधनं मांडतो आणि सिनेमांसाठी काही रेकॉर्डेड संतांच्या रचनाही तू गातो. तर त्या वेळेला तो भाव कसा प्रकट होतो, म्हणजे कारण हे एका बाजूला तू अतिशय वीर रसयुक्त गाणं गातोय आणि दुसऱ्या बाजूला तितकाच भक्तिभाव, तितकंच मृदू, तितकंच नम्र होऊन तो भाव लोकांपर्यंत पोहोचतोय. तर हे एक सामान्य काय म्हणतो मी रसिक म्हणून मला चॅलेंजिंग वाटतं की अरे कसं हे जमवणं कठीण आहे. म्हणजे ज्याला एक अभिनेता ज्या वेळेला आपण बघतो की अरे हा वर्सटाईल हे पण गातो तो पण गातो, सॉरी म्हणजे असाही अभिनय करतो तसाही अभिनय करतो, तसं हे गाण्यात ते कसं जमवतो. याचं उत्तर तू आपण मगाशी बोललो तेच की मला लहानपणापासून या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारातल्या मास्टर्स जे होते त्याच्यातले त्यांचा सहवास मिळाला. म्हणजे लहानपणापासून हे कीर्तन भजन जे मठामध्ये व्हायचं, चांगले चांगले गायक मला मोठ्या मोठ्या गायकांचं समोर बसून ऐकायला मिळालं. तो एकीकडं जे शास्त्रीय संगीत आणि भक्ती संगीताचा तो एक संस्कार झाला, कीर्तन परंपरेतले सगळं तो एक संस्कार झाला, वारकरी पारंपरिक संगीताचा. त्यानंतर नानिवडेकर आजोबांचा आणि गुरुप्रसाद नानिवडेकर, गुरुप्रसाद मामा त्यांच्यामुळं पोवाडा, शाहिरी आणि इतर लोककला अनेक प्रकारांचा तो संस्कार झाला. हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज भोगसे, विठ्ठलराव भोगसे आणि डॉक्टर रामचंद्र देखणे सरांमुळं भारुड ह्या विषयातले संस्कार झाले. आणि देखणे सरांचा पण खूप व्यासंग आणि लोकसंग्रह दांडका होता. त्यांच्याबरोबर महाराष्ट्राचे लोककला रत्न वैकुंठवासी केशवरावजी बडगे गुरुजी जे फार मोठे तबलावादक होते, ज्यांनी म्हणजे भीमसेनजींना वगैरे, सुधीर फडकेजींना, बाबूजींना, मोठमोठ्या कलाकारांना साथसंगत त्यांनी केलेली असे. आणि हरहुन्नरी कलाकार ते पण, त्यांच्याबरोबर त्यांची ओळख झाली, त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम करायला मिळाले. ते उत्तम संबळ वाजवून संबळ वाजवून गोंधळ उत्तम गायचे, तबला वाजवून गायचे. भोवरा त्यांचा फार प्रसिद्ध होता, भारुड भोवऱ्याचं, खेळे भोवरा ग बाई भोवरा, फार सुंदर गायचे ते. अगदी नक्की नक्की. हे नाथांचं फार मोठं काम भारुडावरती आहे. एकनाथ महाराजांबरोबर एकनाथ महाराजांनी खूप मोठं दालन आपल्या मराठी संस्कृतीला, परंपरेला, भाषेला दिलेलं आहे. भारुड खूप वेगवेगळ्या विषयावरचे भारुड आहेत. त्यातलं हे भोवरा नावाचं एक भारुड आहे की या संपूर्ण विश्वाला, पृथ्वीला भोवऱ्याची उपमा दिली. आणि हा राधिकेचा नवरा म्हणजे भगवान श्रीकृष्ण याच्याशी खेळतोय असं त्याचं हे आहे. खेळ भवरा ग बाई भवरा, खेळ भवरा ग बाई भवरा, या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा. खेळ भवरा ग बाई भवरा,
माझ्या भोवऱ्याची ग आरी, माझ्या भोवऱ्याची ग आरी, सप्त पाताळ त्यावरी, सप्त पाताळ त्यावरी, फिरे गरगरा, फिरे गरगरा, गर फिरे गरगरा, फिरे गरगरा, या राधिकेचा नवरा, या राधिकेचा नवरा, खेळे भवरा ग बाई भवरा. फार सुंदर. त्याच्यात वेगवेगळे ताल, वेगवेगळ्या असं रागांचं त्यांनी मिश्रण केलेलं, फार सुंदर. आणि काय होतं, ह्या पारंपरिक गोष्टींची जी एक मजा आहे, सादरीकरणाची असेल किंवा ऐकण्याची असेल, ती फार वेगळी. त्याच्यामध्ये जी एक अवस्था लागून जाते ना, म्हणतो आपण, हा, तो फार. आणि लोकसंगीत असं आहे की शास्त्रीय संगीताची उत्पत्ती सुद्धा लोकसंगीतातनं झाली, असं बऱ्याच जाणकारांचं मत आहे. लोकांच्या समूहातनं जे संगीत तयार झालं त्याला लोकसंगीत म्हणतात. आपल्याकडं, आणि मी प्रत्येक कार्यक्रमात ही गोष्ट सांगतो आणि आजही मला सांगायला आवडेल की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये जेवढे लोकसंगीताचे, लोककलेचे प्रकार आहेत, म्हणजे अगदी कोकणापासून ते विदर्भापर्यंत इकडं संपूर्ण महाराष्ट्रभर, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेमध्ये जेवढे प्रकार आहेत, लोककला प्रकार, जगातल्या कुठल्याही भाषेत, कुठल्याही प्रांतात नाही. इतकी व्हरायटी आपल्याकडे आहे, इतकी समृद्धी. आणि माझा प्रयत्न तो आहे की हे आपण या क्षेत्रात आहोत ते करत असताना आपलं मूळ, आपली परंपरा ही जोपासली पाहिजे. ती जबाबदारी आपल्यावरती, कारण आपल्या पूर्वजांनी एवढं समृद्ध करून ठेवलेलं आहे. संत वाङ्मय असेल, संत वाङ्मयातील तू लोकसंगीत म्हणलास की ज्ञानेश्वर महाराजांपासून, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांपासून अगदी जगद्गुरु तुकोबाराय, तुकाराम महाराज, ते अगदी तुकडोजी महाराज, गाडगे बाबांपर्यंत सगळ्यांनी विपुल असं वाङ्मय, आपण 10 जन्म घेतले तरी संपणार नाही एवढं निर्मिती केलेली आहे. आणि ते मुक्त आहे, त्याच्यावर कुठलाही कॉपीराईट नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. एवढं करून हे केलं आणि असं अर्पण करून टाकलं, हे संतांचं महत्व आहे. मग ती आपल्यावर जबाबदारी आहे. आणि मला असं वाटतं की देवाच्या कृपेने आज मगाशी तू उल्लेख केलास की शिवराज अष्टकाचा, म्हणजे ध्येय माणसाचं काय असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ताचे आपले सगळ्यांचे लाडके दिग्पाल लांजेकर, की छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य, चरित्र आणि चारित्र्य हे दोन्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांच्यामध्ये रुजलं पाहिजे. या संकल्पातून शिवराज अष्टकाची निर्मिती झाली आणि त्या ध्येयानं प्रेरित झालेला, वेळा झालेला हा माणूस आहे. आता त्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आपल्याला कळतं, तुलाही मिळाला सहवास, मलाही मिळतोय. आणि हे करत असताना मग 2 नियम त्याच्यातले महत्वाचे हे करत असताना घालून घेतलेत. की एक नियम म्हणजे काय, की प्रत्येक अष्टकामधल्या प्रत्येक पुष्पामध्ये, प्रत्येक चित्रपटामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचा एक तरी अभंग असलाच पाहिजे. आणि तो आपण अनेक अभंग त्या निमित्ताने, जे लोकांना माहिती पण नव्हते असे अभंग, म्हणजे सर्वसामान्य लोकांना, वारकरी संप्रदायामध्ये गाथा पारायण करणाऱ्या सगळ्या लोकांना माहितीत अभंग, पण इतर जे मराठी लोक आहेत की ज्यांचा फारसा संबंध येत नाही, अशा लोकांना ते अभंग त्या निमित्ताने माहिती व्हायला लागले. आणि दुसरा एक नियम म्हणजे असा आहे की लोकसंगीतातले जे प्रकार आहेत, मग भारुड असेल, युगत मांडली, हे भारुडाचा प्रकार आहे. शक्तिपीठ नायकी हा गोंधळ आहे. त्यानंतर मरियाई, आत्ताच्या सुभेदार चित्रपटामध्ये मरियाईचं गाणं होतं. असं हे त्या निमित्ताने 3 हे, एक भक्तिगीत, एक लोकगीत आणि एक शिवाजी महाराजांचं स्तुतीपर असेल, मराठ्यांचं अजून एक शौर्य वर्णन करणं, असं प्रत्येक सिनेमात बघायला. हो. आणि यातली मॅक्सिमम गाणी तू गायली आहेस, बरोबर. 3 व्हरायटी आपल्याला बघायला मिळते नाही. हो हो. आता तू हे सगळं, तुझं इतकं समृद्ध बालपण आणि इतक्या विभिन्न प्रकारची माणसं तुझ्या आयुष्यात येऊन गेली आणि ते नकळतपणे कळतपणे सगळं योगदान तुला दिलं. काही असं दिव्यत्वाची प्रचिती आली का? म्हणजे लहानपणापासून तू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या मठात वाढलास, राहिलास तिकडे, आणि माऊली तर आहेतच म्हणजे. तर मग मालिका जेव्हा आपण करतो ज्ञानेश्वर माऊली, त्या दरम्यान मला स्वतःला अनेक वेळेला प्रचिती आली, मी शब्दात मांडू शकणार नाही, कदाचित अनेक लोकांचा विश्वासही बसणार नाही, पण मी स्वतः अनुभवलंय. तुझा काय अनुभव आहे? मुळात तू म्हणलास तसं, प्रचिती या शब्दाचाच अर्थ आहे की अनुभवणं, अनुभूती म्हणतो आपण. ती अनुभवण्याचीच गोष्ट आहे, ती शब्दात सांगू शकत नाही. तरी पण माझ्या आयुष्यात अनेक वेळा, म्हणजे मी तर म्हणतो की आपण जो रोज श्वास घेतो ना, सकाळी उठल्यानंतर आपण जागे होतो, ती सगळ्यात मोठी प्रचिती असते की अरे आज आपण आहोत आपण, ही सगळ्यात मोठी. अजून ईश्वराची काय, पण
अनुभूती प्रचिती अनेक वेळा आली. मी मगाशी म्हणलं तसं की मठामध्ये आमच्याकडं महाराजांच्या सेवेला प्रायोरिटी सगळ्यात महत्वाचं, की बाकी सगळ्या गोष्टी नंतर. तर माझ्या आयुष्यामध्ये नुकतंच आता रेकॉर्डिंगला वगैरे मला बोलवायला लागले होते काही गाणे वगैरे असं वेगवेगळं. तर मग स्टुडिओ सगळे पुण्यामध्ये आणि माझं सगळं एकत्र कुटुंब एकत्र, म्हणजे मग 3 काका, माझे बाबा, असे 4 भाऊ आणि त्यांची सगळी फॅमिली, आमचे सगळे भावंड, असे सगळे आम्ही मठामध्ये एकत्र सगळे वाढलो. तर सेवेची जबाबदारी महाराजांच्या मठातली सगळे असायची बऱ्यापैकी. मग काय व्हायचं, मला रेकॉर्डिंगला जायला लागायचं. मग ते मला घरात ओरडा खायला लागायचा की इथलं कोण करणार ही सेवा, इथलं शेजारती करायची, आरती करायची, नैवेद्य आहे, दुपाराचा पोशाख आहे महाराजांचा, कोणी अभिषेकाला येणारे भक्त मंडळी त्यांच्या महापूजा आहेत, हे आहे सगळं. मग मी म्हणायचो, मग आईला बाकी कोणापुढं म्हणजे उलटून बोलण्याची तर हिंमतच नव्हती, अजूनही नाही. त्यांच्या जे धाक आणि एक संस्कार म्हणतो ना आपण, मार पण खूप खाल्ला नाही प्रचंड, पण त्यावेळेस खाल्लेला मार आज उपयोगी पडतो, की त्यावेळेस चांगल्यासाठी मारलेलं होतं, की ह्याचं ही चुकलेली गोष्ट ह्या चुकीसाठी खाल्ली, मग ते लक्षात राहतात कधी नाही. तर ते मला वाईट वाटायचं की यार आता, मग मला बऱ्याच वेळा काही वेळेला काम मिळायचं पण नाही, मग ते दुसऱ्या कोणाला तरी बोलवून करून घ्यायचं असं. मग मी आईला म्हणायचो, काय आहे मला की रेकॉर्डिंगला मलाच जायला लागणार ना स्टुडिओला, माझ्यासाठी स्टुडिओ इथे येणार आहे का, असं बऱ्याच वेळेला बोललं जायचं. आणि एकदा गंमत अशी झाली 2011 साली, 2010-11ला आपल्या भारताच्या जगदविख्यात गायिका म्हणजे पद्मविभूषण शुभा मुदगलजी, त्या कोणाला माहीत नाहीत असे नाहीत, की सगळ्यांना, क्लासिकलवाल्यांपासून लोकसंगीत सगळ्यांना माहिती आहेत. शुभाजी आणि त्यांचे यजमान सुप्रसिद्ध तबलावादक पंडित अनिश प्रधानजी पुण्यामध्ये बाजा गाजा नावाचा मोठा फेस्टिवल करायचा. हा एकमेव महोत्सव अख्ख्या भारतामध्ये असा होता की ज्याच्यामध्ये रेल्वेमध्ये गाणाऱ्या भिक्षेकऱ्यापासून, की जे आपण बघतो ना फरशा वाजवत, त्याच्यापासून ते पंडित शिवकुमार शर्मा, पंडित हरिप्रसादजी, अशा मोठ्या मोठ्या कलाकारांना तिथं वेगवेगळे, त्या ईशान्य मॉलला वेगवेगळे स्टेज असायचे आणि तिथं ते कार्यक्रम चालायचे. 3 दिवस महोत्सव चालायचा. तर त्याच्यामध्ये मला संत वाङ्मयातलं लोकसंगीत सादर करायची संधी मिळाली. मग देखणे सरांचा मुलगा भावार्थ, त्यांनी इंग्लिशमधनं निरूपण केलं की हे जास्तीत ग्लोबली पोहोचावं, की भारुड म्हणजे काय, जागरण म्हणजे काय, गोंधळ म्हणजे काय, लावणी म्हणजे काय, अभंग म्हणजे काय, हे सगळं ते पोचावं म्हणून. आणि शुभाजींनी ते ऐकल्यानंतर ते म्हटलं की हे तुमच्याकडं रेकॉर्डेड काही आहे का ह्याचं. आम्ही म्हटलं नाही, रेकॉर्डेड काही आमच्याकडं नाही आहे. तर मग ते म्हटलं की आपल्याला ह्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे, की हे लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. तर त्यांचं अंडरस्कोर रेकॉर्ड्स नावाची त्यांची कंपनी आहे. आणि मग त्याचं रेकॉर्डिंग ठरलं. मुंबईला स्टुडिओ बुक करून त्यांचे जे कोऑर्डिनेटर होते, ते सगळं बघणारे, सगळंच असं समन्वय साधणारे नंदू निंबाळकर सर होते. मग त्यांचा फोन आला मला की आपल्याला असं असं रेकॉर्डिंग करायचं आहे. त्यामुळे आम्ही आपल्याच्या 12 रचना काढल्या होत्या, आपल्या पारंपरिक ह्याच्यातल्या सगळ्या, भजन परंपरेमध्ये सगळे प्रकार घेऊन, आणि मुंबईला रेकॉर्डिंग ठरलं. मग काही दिवसांनी फोन आला की अरे शुभाजी म्हणतात की आळंदीत एखाद्या मंदिरात आपण करू शकतो का त्याचं रेकॉर्डिंग. म्हणलं असाच आमचा मठ आहे, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांसमोर मंडप वगैरे आहे, तुम्ही येऊन बघा इथं एकदा. मग पुण्यातले खूप मोठे साऊंड इंजिनियर, म्हणजे जो अग्नी बँड जर तू ऐकला असेल, तर त्या अग्नी बँडचे जे मेन होते, आणि पुण्यात साऊंड आयडिया नावाचा त्यांचा स्टुडिओ होता. माझं आयुष्यातलं चित्रपटातलं पहिलं गाणं त्यांच्याकडे रेकॉर्ड केलं, ते नितीन जोशी सर. तर ते आणि नंदू निंबाळकर सर दोघं मठात आले आणि त्यांनी साऊंडच्या दृष्टीने तपासणी केली, सगळं म्हणजे बघितलं. म्हणजे कमाल साऊंड आहे म्हणलं इथं, हा ॲम्बियन्स कमाल आहे म्हणले. ठरलं म्हणलं इथं रेकॉर्ड करायचं. मग अख्खा स्टुडिओ त्यांनी मठात आणला. मला तारीख माहिती आहे, 5 सप्टेंबर 2011 एकादशीचा दिवस होता. एकादशीचा सगळ्यांचे उपास, आमचे सगळ्यांचे. आणि 7 तास रेकॉर्डिंग चाललं, शूटिंग, त्याचं शूटिंग पण केलं त्यांनी. शुभाजी स्वतः त्या रेकॉर्डिंगला उपस्थित होत्या. पंडित अनिश प्रधानजी होते. शुभाजींनी माझी मुलाखत घेतलेली, ती मुलाखत पण यूट्यूबवरती आहे, की माझ्याकडे कशी परंपरा आली आणि वगैरे सगळं. बरं, गंमत अशी झाली, हे सगळं झालं, रेकॉर्डिंग सगळं शूटिंग झालं. 2 दिवसानंतर काही दिवसांनी म्हणजे द ओपन नावाचं एक मॅगझिन आहे, त्या मॅगझिनमध्ये म्युझिक टू देअर इयर्स म्हणून अशा मथळ्याखाली सगळा तो त्यांचा लेख आला. आणि मला वाटतं द हिंदू का कुठल्या तरी मोठ्या नॅशनल लेवलच्या न्यूजपेपरमध्ये व्हेन अ टेम्पल टर्न इंटू अ रेकॉर्डिंग स्टुडिओ अशा मथळ्या, अशा शीर्षकाखाली लेख आला. बरं, माझं तेव्हा नित्यक्रम महाराजांच्या सेवेचा चालू होता. माझी सगळ्यात आवडती वेळ म्हणजे दुपारची, महाराजांचा नैवेद्य झाला
की दुपारी अलंकार पूजा असते, पूर्ण पोशाख, फुलं वगैरे सगळं सजावट करणं वगैरे. ते करता करता गाणं. जर चालणार असेल असं हा, तर ऐकायला आवडेल. अगदी अगदी. आधी मी हा किस्सा सांगतो आणि मग आपण गाणं ऐकू. तर माझं गाणं आणि आपलं पूजा चालू आहे आणि महाराजांचा, जर तुम्ही मठामध्ये गेलात, महाराजांच्या मुखवट्याकडे बघितलं की तुम्हाला तुमची उत्तरं मिळतात. ते तुमच्याशी संवाद साधतात. तुमच्या मनात जे काय चाललंय त्याचं तुम्हाला उत्तर मिळतं, ते तुमच्याशी संवाद साधतात. गंमत अशी झाली ती, आणि मी आपलं गात होतो, गाता गाता महाराजांकडे बघतोय. महाराज मला असं म्हणतायत, काय रे तू म्हणायचंस ना माझ्यासाठी स्टुडिओ इथे येणार आहे का? नुसता स्टुडिओ, अख्खा स्टुडिओ तर आणलाच म्हणले, पण एवढे मोठे मोठे कलाकार आले आणि जगभर गाजावाजा झाला या गोष्टीचा. असं एकदम माझ्या अंगावरती काटा आला, म्हणजे भरून आलं मला. मग तेव्हा, आणि त्याच्या आधी एक किस्सा असा घडला होता की महाराजांचा उत्सव, मी म्हणलं पौष पौर्णिमेला महाराजांचा उत्सव, उत्सवामध्ये आम्हाला काहीतरी अडचण होती. त्यामुळं मोठे जे होते सगळे लोक घरातले, त्यांना देवाचं करायचं नव्हतं. साहजिक जबाबदारी माझ्यावर आणि सगळ्या भावंडांवर येऊन पडली. त्यातल्या त्यात माहिती असलेला म्हणजे मी एकमेव, आणि मग ते सगळं पूजा वगैरे सगळं, मग लोक कौतुक, आज अवधूतनी असं केलं, आज अवधूतनी तसं केलं, वा वा अवधूतनी अशी पूजा केली, अवधूत चढला हरभऱ्याचं झाडावर. मला वाटतं आपणच, आपल्याशिवाय कोण नाही, आपणच. उत्सव संपला. 2 दिवसांनी माझा एक छोटा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटमध्ये माझ्या 2 व्हीलर गाडीचं पार वाटोळ झालं. गाडी बघून कोण म्हणणार नाही की यातला माणूस वाचला असेल. अशा पद्धतीने ॲक्सिडेंट झाला आणि मी 15 दिवस, मठात माझी रूम होती, रूममध्ये पडून, आंघोळ नाही, काय नाही, 15 दिवस. आणि 15 दिवसांनी मग जरा हात पाय हालायला लागले. आंघोळ दर्शन वगैरे करू म्हटलं, दर्शन करावं, शुचिरभूत झालो आणि मग गाभाऱ्यात दर्शनाला गेलो. आणि दर्शन करून महाराजांकडे बघत होतो. 15 दिवस कोण आलो होतो करायला? तुझ्या वाचून माझं काय अडत नाही म्हणजे, असं ते मला बोलतं तसं वाटलं. खडकं नाही झालं, म्हणलं की नाही. तिथं माझा सर्व गर्व, अभिमान सगळं संपून टाकलं त्यांनी. आज कितीही लोकांनी काही म्हणू देत, पण मला ह्याची पूर्ण जाणीव आहे की जे काय माझ्याकडनं आज जे काही घडतंय, जे काय चांगलं, त्याची 100%, 99 पण नाही, 100% माऊलींची आणि स्वामी महाराजांची कृपा आहे. माझ्या आईवडिलांची पुण्य आहे. त्याच्या पलीकडे काय, माझी मेहनत बिनत ते सगळं थोतांडे सगळं. तर ते कृपेशिवाय नाही आहे. आणि कृपा ही अशी असते की एकदा तुम्ही कृपांकित झालात की तुम्हाला मागं वळून बघायची गरज नाही. राजियाची कांता काय भीक मागे, मनाची अजोगे सिद्धीला, श्री गुरु सारिखा असता पाठीराखा. फार फार सुंदर ही अनुभूती मिळते तुम्हाला. आता तू म्हणला तर एक सुंदर संत शिरोमणी नामदेव यांचा एक सुंदर अभंग आपण पारंपरिक चालीमध्ये ऐकूया. त्याने मी वारकरी सांप्रदायिक, वारकरी संगीताचं वैशिष्ट्य सांगतो. वारकरी पारंपरिक जे संगीत आहे त्याच्यामध्ये अभंग गाताना आपण नॉर्मली कुठलंही गाणं गाताना पहिली ओळ किंवा पहिलं चरण ध्रुपद असतं. वारकरी संगीतामध्ये काही अपवाद सोडले तर अभंगाचं दुसरं चरण हे ध्रुपद असतं. म्हणजे समजा तू सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूया, तुळशी हार गळा कासे पिकांवर आवडे निरंतर हेच ध्यान. आता लता दिदींनी गायलंय तेव्हा सुंदर ते ध्यान हेच ध्रुपद ठेवलंय. पण वारकरी पारंपरिक संगीतामध्ये गाताना तुळशी हार गळा कासे पिकांवर आवडे निरंतर हे ध्रुपद असतं. आणि शेवटच्या चरणाची नाममुद्रेचं जे चरण आहे, किंवा नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, किंवा जे काही हे जे चरण आहे त्याची चाल बदलली जाते, ते वेगळ्या चालीत गायला जाते. हे वारकरी संगीताचं वैशिष्ट्य. त्यातलं एक सुंदर अभंग नामदेवांचा, मला आपण सिरियलमध्ये आपण एकत्र काम केलं आणि तुलाही आठवतं की माझी भूमिका पुढं 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 जात होती, पुढं पुढं जात होती. तर त्या आधी म्हणजे भूमिका सुरू व्हायच्या काही काळ आधी मला पंढरपूरला सेवेची संधी मिळाली गणपती उत्सवामध्ये. आणि मग तिथं माऊली काका जळगावकर खडाचे मालक, तर मौली काका तिथं मंदिर समितीमध्ये पण आहेत. आणि दर्शनाला गेलो आम्ही आणि त्यांना सगळं माहिती होतं की असं नामदेवांचं काम करणार आहे. ते म्हणजे इथं उभं राहून अभंग म्हण म्हणले. तिथं नामदेव महाराज इथं उभं राहून अभंग म्हणायचे. आणि मग तिथं ते मला ती सेवा पांडुरंगाच्या समोर उभं राहून करायला मिळाली. तर आणि अभंग फार माझ्या हृदयाच्या जवळचा, फार सुंदर अभंग. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा, आण तुझी पंढरीनाथा, आण तुझी पंढरीनाथा,
सर्वथा, चरण न सोडी सर्वथा, वदनी तुझे मंगळ नाम, वदनी तुझे मंगळ नाम, अखंड सदोदित प्रेम, अखंड सदोदित प्रेम, चरण न सोडी सर्वथा, नामा म्हणे केशव राजा, नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा, केला नेम चालवी माझा, चरण न सोडी सर्वथा, चरण न सोडी सर्वथा.